सखी सावली काव्यांजली। विश्वजितचं काव्यावर कधीच प्रेम नव्हतं। त्यांनी खरं प्रेम केलं ते फक्त माझ्यावर। आमचं होणारं बाळ ही आमच्या प्रेमाची निशाणी आणि हा आमच्या बाळाचा पुरावा। मी म्हणते ते सगळं खरं आहे। श्रेष्ठा आणि विश्वजित यांचं अफेअर आहे आणि तिच्या पोटात विश्वजितचंच बाळ वाढतं। अरे विशू हळू, लागलं ना? मला कॉल करून अर्जंटली बोलवलंस। माझ्याशिवाय करमत नव्हतं ना तुला? लाज नाही वाटत का तुला? लाज नाही वाटत तुला? तिथे माझ्या फॅमिली समोर तमाशे करतेस आणि इथे खोटी खोटी काळजी दाखवतेस तू। नाटक करू नको सुगातची। नाटक मी नाही, तू करतोयस विश्वजित। तुझ्या फॅमिलीला फसवतोयस तू। माझ्यावर खरं प्रेम असताना त्या काव्याबरोबर खोटं खोटं संसाराचं नाटक करतोयस ना तू। तुझी फॅमिली तर खोटाडी आहेच रे, आता तू पण। श्रेष्ठा, बडबड बंद कर तुझी। फॉर गॉड सेक बडबड बंद कर तुझी। मी तुला शेवटचं सांगतोय, माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या मध्ये यायचं नाही। मीही तुला तेच समजवायचा प्रयत्न करते, मध्ये मी नाही ते येत आहेत। विशू, आता तुझी आणि माझी एक फॅमिली असायला हवी। आपल्या जे झालं ते झालं ग। त्यांना मध्ये आणायची काही गरज नाहीये। गरज आहे। नाहीये। सगळं कधी ना कधीतरी त्यांना कळणारच होतं ना। आणि मी जे काही बोलले ते इंटेन्शनली नाही बोलले, विषय निघाला म्हणून मी। त्याचे परिणाम बघितलेस? परिणाम बघितलेस का? मी माझ्या फॅमिली पासून लांब झालोय। त्यांनी मला पुन्हा घरातून बाहेर काढलंय, पुन्हा। ओ वाव, विशूने परत घर सोडलंय। हीच संधी आहे श्रेष्ठा। काय बोलतोयस तू विशू? हात लावू नकोस तू मला, हात लावायचा नाही। विशू, ते असं वागले तुझ्याशी? आणि यांना तू तुझी जवळची माणसं म्हणतोस? त्यांना तुझी काहीच काळजी नाहीये। तुझी काळजी फक्त मला आहे। तू लांब राहा। तूच नाही, गुन्हा तर मी पण केलाय ना। तू काही गुन्हा केला नाहीयेस विशू। केलाय। तू खरं प्रेम केलंस, तेही फक्त माझ्यावर। आणि तू मला कितीही नाकारलंस तरी मी तुला कधीच सोडून गेले नाहीये। आजही मी तू बोलवल्यावर धावत धावत आले विशू। तू माझा जराही विचार न करता निघून गेला होतास, पण माझ्या मनात सतत फक्त तुझा विचार होता। तुझी काळजी वाटत होती मला। मला माहित होतं ही लोक तुला एक्सेप्ट नाही करणार आणि तू एकटा पडशील। बघितलंस विशू, शेवटी तेच खरं ठरलं। विशू, विशू, मी तुला असं अपसेट नाही बघू शकत। मी खरंच खूप मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर। आणि जी माणसं आपल्यावर मनापासून प्रेम करतात ना, ती आपल्याला अशी सोडून जात नाहीत विशू। त्यांना फक्त तुझी गरज होती आणि ती संपल्यावर बघितलंस ना कसं वागवताय तुला। तुला तुझ्या नशिबावर सोडून दिलं। विशू, मी तुला असं कधीच सोडून जाणार नाही। तुझ्यावर कायम प्रेम करत राहील विशू। आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत। फक्त माझ्यासोबत राहा आणि मग बघ, तुला कुठलाही दुःख, कुठलाही त्रास कधीच होऊ देणार। आय प्रॉमिस। आता यापुढे मी तुला कुठेही जाऊ देणार नाही विशू। तरीही गेलास तर खेचत फरफटत कसंही करून तुला पुन्हा माझ्याजवळ आणून ठेवीन। आणि तुझ्या त्या चुकून झालेल्या बायकोला नाही दारोदारी रस्तोरस्ती फिरायला लावलं ना तर बघच।
तू माझा ऐकणार नाहीयेस ना? बरं मग तुम्ही कुठे जाणार आहात ते तरी सांग ना. तर एवढ्या रात्री तुम्ही घराच्या बाहेर पडताय. मी काय करणार? कुठे जाणार? कसे राहणार आहात? आम्ही आमची व्यवस्था करू भाऊजी. तुम्ही नका काळजी करू. आजची रात्र आहे कशी तरी निघेल. अहो निरंजनराव, तुम्ही तरी समजावा ना मीनाक्षीताईंना. अहो कुठला विषय कुठे गेला? मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही देखील ऐकत नाही आहात माझं. अहो इतक्या रात्री अपरात्री तुम्ही कुठे जाणार, काय करणार? अहो मी तुम्हाला अडवत नाहीये, पण निदान आजची रात्र तरी इथे थांबा प्लीज. मी हवं तर तुमच्यासमोर हात जोडतो. अहो तुम्ही असे हात जोडू नका हो. तुमची काहीच चूक नसताना तुम्ही अशी विनंती करणं नाही, योग्य वाटत नाही आम्हाला. प्लीज. हे बघा, कोणाचं चुकतंय, कोण बरोबर आहे याबद्दल आपण आता बोलूच नको. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की इतक्या रात्री अपरात्री तुम्ही जर बाहेर गेलात तर तुमचे आणखी हाल होतील. शिवाय तुमच्यावर आणखी कुठलं संकट ओढवू नये अशी माझी इच्छा आहे. बघा निरंजनराव, तुमच्याबरोबर काव्य आहे, मीनाक्षीताई आहे, आणि अशा वातावरणात तुम्ही बाहेर जाऊ नये असं मला वाटतं. ओके, तुम्ही जायचंच ठरवलंय तर तुम्ही सकाळी जा, तेव्हा मी नाही अडवणार तुम्हाला. पण आत्ता नका जाऊ प्लीज. एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर पुन्हा विचार करायची सवय नाहीये मला. माझा निर्णय अंतिम असतो. हे बघा मीनाक्षीताई, मी तुमचा निर्णय बदला असं नाही म्हणत. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आपल्या माणसांची काळजी करणं हे माझं कर्तव्य नाहीये का? सांगा मला. निरंजनराव, तुम्ही मला मोठ्या भावासारखं प्रेम केलं. मीनाक्षीताईंनी मोठ्या बहिणीसारखं प्रेम दिलं. निदान धाकटा भाऊ म्हणून तरी माझं म्हणणं ऐका. प्लीज प्लीज नका जाऊ आत्ता. मीनाक्षी, थांबवा. ठीक आहे, आजची रात्र आम्ही इथे राहतो. हो, पण तेवढ्यापुरतंच. ठीक आहे. प्लीज नको जाऊ ना, थांब ना. लाडू, शांत हो. त्रास करून घेऊ नकोस बाळा. हे बघ, लग्नानंतर आपलं सासर हे आपलं घर, आणि आपल्या सासरची माणसं हे आपलं वैभव असतं. आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या सोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. मी माझं कर्तव्य पूर्ण करते, तू तुझं कर. तुझ्या सासरच्या माणसांना सांग काही हे एवढं सगळं घडलंय. कोणावर रागवली नाहीयेस ना? अगं, वेडी आहेस का? मी का रागवेन कोणावर? हे बघ, आम्ही इथून निघून गेल्यावर त्यांना सुद्धा आनंद होणार नाहीये. खूप वाईट वाटणार आहे, माहितीये मला. पण अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या कुटुंबाबरोबर उभं राहायला हवा. नाती निभावताना अशी तारेवरची कसरत होणारच ना. विचार बघ काही. तू
नाती निभवायची म्हणतेस, पण मग एवढी मोठी गोष्ट का लपवलीस माझ्यापासून? त्या तोंडाने सांगणार होते विलाट, माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या एका बाईवर प्रेम जडलंय. ही गोष्ट मलाच इतकी जड गेली ना पचवायला. कशी सांगणार होते तुला? आणि या अशा वेदना ना आपल्यालाच भोगाव्या लागतात. काही एकदा बोलून बघायचं ना माझ्याशी तू. एवढं सगळं तू एकटी सहन करत राहतीस. एकदा माझ्याशी बोलली असतीस तुला थोडं हलकं वाटलं असतं. माहितीये, तुम्हा दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय हे मला आधीपासूनच वाटत होतं. हो, मावशी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा मीनाक्षी काकूंच्या वाढदिवसाला आणि तुझ्याशी प्रत्येक वेळी बोलताना असं जाणवत होतं मला. तुम्ही जेव्हा इथे आला होता तेव्हा सुद्धा भाऊजी लपत छपत घरातून बाहेर पडले होते. तेव्हाही घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळून त्याचा काहीही उपयोग होत नाही. झालं तिचा, आता आम्हाला निघावं लागेल. मला माहितीये तू माझं ऐकणार नाही, म्हणून हे घे. हे काय? यात काही खायचे पदार्थ आहेत, थोडं तेल, मीठ आणि काही भांडी. लाडू कशासाठी हे? काही तू माझं काही ऐकत नाहीयेस, पण निदान हे तरी घेऊन जा प्लीज. तसंही तुम्ही आता कुठे जाणार आहात, काय करणार आहात काहीच कळत नाहीये. तू माझ्यासाठी एवढं काही केलंयस, मग निदान मला माझ्या परीने इतकं तरी करू दे ना प्लीज. महापालिकेने घराला कुलूप लावलं खरं, पण नात्यांची दारं अनपेक्षितपणे कधी बंद झाली कळलंच नाही. डॅड, मावशी, मधुरा, अगं असं काय करतेस? कालपासून तू काही खाल्लेलं देखील नाहीयेस आणि रात्री तुला झोपही लागली नाही. सावर स्वतःला. कशी सावरू? सांगा ना, कशी सावरू? माझी सख्खी बहीण माझ्याशी अशी वागली. एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तिने. एका क्षणात मला परक करून टाकलं तिने. अगं,
तुम्हा दोघींमध्ये इतकं टोकाचं भांडण होण्याची काही गरजच नव्हती. मला विचारशील तर मला असं वाटतं तू माघार घ्यायला हवं होतीस. तुझं चुकलं. माझं चुकलं? काय चुकलं माझं? ही महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवण्याचा निर्णय ताईचा होता. हे घर सोडून जायचा निर्णयही ताईचा होता. यात माझं काय चुकलं? आणि ती घरातून निघून गेलीये त्यामुळे मला काय आनंद नाही झालाय. अगं ते कळतंय मला, म्हणूनच सांगतोय तुला की अशा वेळेला थोडस शांत राहा. हे सांगणं खूप सोपं आहे. आपलीच माणसं जेव्हा घाव घालतात तेव्हा तो वर्मी लागतो. इकडे त्या परक्या माणसांनी घराचे दरवाजे बंद करून टाकले आणि इथे आपल्या माणसांनी मनाचे दरवाजे बंद करून टाकले. तुम्हाला नाही कळणार. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हे जे काही घडलंय ते अजिबात चांगलं नाहीये. नात्यांमध्ये आलेला हा दुरावा लवकरात लवकर दूर व्हायला हवा. बाबा, घरावर जप्ती आणून त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं आणि आपलं कर्तव्य हे आहे की अशा परिस्थितीत आपण खचून जाता कामा नये, हरून जायचं नाही आणि फक्त दाराला कुलूप लावून कुणी कुणाचं छप्पर हिरावून घेऊ शकत नाही ना. आपण जर एकत्र असू तर कुठेही छप्पर उभा करू शकतो. शून्यातून सुद्धा पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे माझ्या. त्यासाठी मला देवाचे आशीर्वाद आणि तुमची साथ हवी. तुम्ही आहात माझ्या बरोबर. काम करायचं असेल तर जीवाला जपायला पण पाहिजे, हो की नाही?